हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आत्ता मी निघाली माहेरी. तर पुन्हा एकदा धोंडा आहे आम्हाला. मग म्हणजे आता मम्मीकडे झाला पहिल्यांदा, आता माझ्या काकूकडे आणि शिव आणि अंशू आम्ही तिघेजण पुढे निघालो आहे. हां, आणि आई दादा आणि मिस्टर ते नंतर येणार आहे. तर चला माग नाही येणार आहे मोठ्या गाडीमध्ये. आता आम्ही स्कूटीवर चाललो. तर चला निघतोय आता. मम्मीने त्यांना जे घेतलेल्या साड्या होत्या ना त्यांची पण ओटी भरायची आज, कारण की ज्या दिवशी मम्मीच्या घरी धोंड्याचा कार्यक्रम झाला ना त्या दिवशी मी नेमकी माहेरीच होते, म्हणून मग मला काही साड्या घेता आल्या नाही. तर मम्मीच्या चॉईसनेच मी साड्या घेतल्या आहे ना. आता मी चालले. तर चला, शिव पण मस्त रेडी झालाय. चल. तर आता मी आलेली होती मम्मीच्या घरी. तर इकडे मोठ्या वहिनी आणि मामी दोघीजणी पोळ्या करत होत्या. अंकिता वहिनी रशी करत होत्या आणि नानी पुऱ्या वगैरे करत होती. तर आजचा मेनू थोडासा वेगळा होता. इकडे केलेली होती छान अशी रशी. तर आजचा मेनू होता रस, पुऱ्या, भजे, रशी आणि पोळ्या असा काही मेनू होता. तर मिस्टर नको बोलले होते पुरणपोळीला, त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक काही केला नाही. तर इकडे अंकिता वहिनी ना तळत होत्या आणि इकडे छान अशी मी रांगोळी काढलेली होती बाहेर छोटीशी. त्यानंतर इकडे पण घरामध्ये थोडीशी रांगोळी काढून कपडे वगैरे ठेवलेले होते, पाट वगैरे मांडलेले होते. तर आजचं जे काही अधिक मासचं जेवण होतं म्हणजे जावई वाण, धोंडा बरेच काही म्हणतात, तर ते होतं माझ्या काकूकडे. तर मला एकच काकू आहे आणि तिच्याकडे म्हणजे तिलाही मुलगी नाही आहे. तर 3 मुलं आहे आणि मी म्हणजे एकटीच आहे. पहिल्यापासून फॅमिलीमध्ये मी एकटीच मुलगी आहे घरामध्ये. तर म्हणजे आमचं आता धोंडे जेवण ठेवलेलं होतं तिने, आणि मम्मीच्या घराशेजारीच म्हणजे शेजारीच राहिला आहे. तर आता मी मम्मीच्या घरामध्ये आलेली होती आणि छान अशी रेडी झालेली होती. मस्त ग्रीन कलरची साडी घातलेली होती. तर कसं वाटतोय माझा लुक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे कार्तिकी ही छान अशी रेडी झालेली होती. सगळ्यांना हाय करते, बोलत पण होती, पण मी म्यूट केलं आहे. करम भाऊचा आराम चाललेला होता. आई दादा मिस्टरही आता आलेले होते. त्यानंतर इकडे नानीने लगेचच तयारी केलेली होती. तर शूट घेण्यासाठी ना मी रोशनला सांगितलेलं होतं, म्हणजे माझा काकांचा शेवट नंबरचा मुलगा, पण त्याला काही एवढं जमलं नाही. त्यानंतर नानीने पाय वगैरे धुतले आणि हळदी कुंकू लावून औक्षण वगैरे केलं. त्यानंतर आम्ही दोघेजण इकडे आता मिस्टरांना आहे ना नानीने परत एकदा औक्षण करून घेत होती. तर खाली बसल्यानंतर पण औक्षण केलं, घरात येताना पण औक्षण करून घेतलं आणि छान अशी मस्त ही आम्ही दोघेजण बसलेलो होतो. इकडे आमच्या घरामध्ये ना मी एकटीच मुलगी आहे, म्हणजे माझे काकांचे 3 मुलं आणि सोपन भाऊ आणि करम भाऊ, ते तर दोघं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. असे 5 भाऊ आणि मी एकटीच बहीण आहे. तर म्हणजे फॅमिलीमध्ये मुलगी झालीच नाही आणि माझ्या मागणं आता माझ्या भावांना मुलीच आहे. तर दोघांनाही मोठ्या भावाला 2 मुली आहे, लहान्या भावाला 1 मुलगी आहे. तर आता मुलीच झाल्या आहे. आणि पहिले आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे मला आत्या पण नाही आहे सख्खी. तर ज्या काही माझ्या आत्या आहेत त्या चुलत आहे, सख्खी आत्या पण नाही आहे, म्हणजे पप्पांना सख्खी बहीण पण नाही आहे. तर मीच आहे आमच्या फॅमिलीमध्ये आणि मलाही सख्खी बहीण नाही आहे. तर सगळे म्हणजे मावस बहीण, चुलत बहीण अशाच आहे. तर माणसाला सख्खी बहीण पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस सण वार असतो त्यावेळेस सगळ्या एकत्र येणं, बसणं, उठणं असं काही असतं, तर छान वाटतं. तर इकडे आता नानींनी कपडे घेतलेले होते मिस्टरांसाठी. तर इकडनं कपडे वगैरे दिले, नानांनी टॉवेल टोपी वगैरे टाकली. तर कार्यक्रम तर छान झाला होता. तुम्हालाही कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.
तू आणि ऋषानी ऋषानी बसा 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 तर इकडे छान असं मस्त ताट रेडी झालेलं होतं. तर छान असं स्वयंपाक होता. मिस्टरांना पुरणपोळी अजिबात आवडत नाही, त्यामुळे मग हा साधा असा स्वयंपाक केला होता. आणि इकडे लगेचच मग दादा, सोपान भाऊ, पप्पा आणि माझे काका हे सगळे जेवण करायला बसले. आणि दुसऱ्या रूममध्ये सगळी चिल्लर पाटे जेवण करायला बसलेली होती. तर मोठ्या भाऊमध्ये ना त्याची मुलगी बसलेली होती जेवण करायला आणि पप्पांमध्ये कार्तिकी बसलेली होती. तर इकडे मम्मीचं मस्त गरम गरम भजे तळण्याचं काम सुरू होतं. आणि आमची जेवणं झाली आणि त्यानंतर मग मी ना मम्मीने त्यांची ओटी भरण्यासाठी घेतली. तर इकडे मम्मी आणि काकू बसलेल्या होत्या. तर मी त्यांच्या दोघींसाठीही साड्या घेतलेल्या होत्या. तर आता त्यांची ओटी भरायची होती, कारण की अधिक महिन्यामध्ये ना आईची ओटी भरण्याचा मान असतो. तर सगळेजण भरतात. तर मीही त्यांच्यासाठी साड्या वगैरे घेतलेल्या होत्या, नारळ आणलेलं होतं आणि खणा नारळाने ओटी भरलेली होती त्यांची. तर आजचा कार्यक्रम छान झालेला होता. तुम्हालाही कसा वाटला आहे ते नक्की सांगा कमेंटमध्ये. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. तर दोघींचीही ओटी वगैरे भरून घेतली. त्यानंतर इकडे सगळेजण जेवण करायला बसलेले होते. आई आणि मामाची आजी सोबत बसले होते इकडे. आणि इकडे मम्मी, काकू, मामी, इकडे वहिनी, आत्या सगळेजण जेवण करायला बसलेले होते. आणि माझ्या मागे कार्तिकेचीही बडबड चालूच होती. ती माझ्या जवळच होती, पण मग ती काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली नाही आहे. नका आता येतो, येऊ नंतर. येऊ का मामी? झोप आली. नानी येऊ का? चला येते. ए चला अंशू. कोणाला? का बरं काय केलं तिने? कार्तिकी काय चाललंय तुझं? हाय पोरी, हात दाखव. हा बोल पटकन. चाल चल पटकन. उठ ना, उठ ना. तू मेकअप केला होता ना? काय आज तुझा व्हिडिओ आवडला असेल तर बाय. चाल ना. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट कर. बाय बाय. हा चला चला. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.